ब्रो यू नो व्हॉट, वेट, हाय ग, मी जस्ट आत्ताच आली आहे, हात पाय पण नाही धुतले, लिटरली आले, बॅग ठेवली अँड देन आय वॉज लाईक आय नीड टू रेकॉर्ड इट फर्स्टली. काय झालं माहिती का, आत्ता जस्ट हाय अंकल, एक अंकल, लिटरली अंकल बरं का. सो बसचे सीट्स असतात, इकडे साईडला ते बसले होते, इकडे एक सीट होती, इकडे कोणतरी बसलेलं होतं, मागे कोणतरी बसलेलं होतं, इथे मी बसली होती. तर लिटरली माझ्याकडे असे बघून राहिले, डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट, असे बघताय माझ्याकडे. शुड आय से इट और नॉट? भाई मला फार कसतरी वाटतं असं काही सांगायला, बट ठीक आहे भाई, मी सांगल, का बरं नको सांगू, माझी काही चुकी तरी पण यार कोमल. एनिवेज ते माझ्याकडे अशी आय कॉन्टॅक्ट डायरेक्ट बरं का, असे बघताय. किती वेळा, 1 2 3 तीन वेळा बरं का, 3 वेळा असं असं त्याच्या हातात काहीतरी पान होतं, असं वास घेत होते ना, असे बघता, असे बघता आणि डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट. आणि मी बघते त्यांच्याकडे, बाई मी बघते तुमच्याकडे, अशी मी बघते आणि ते माझ्याकडे बघताय, त्यांना कळत नाही का की दुसरीकडे बघावं म्हणून. बावट. आणि मग नंतर ना 2दा-3दा झालं बरं का असं, हे काय आहे केस. एनिवेज 2दा-3दा असं झालं आणि त्याच्यानंतर ना त्यांनी परत एकदा माझ्या बाजूला जे बसले होते ते फोनवर बोलत होते आणि मग यांनी परत एकदा मागं बघितलं, तर मी डायरेक्ट त्यांना विचारलं काय झालं, असं डायरेक्ट विचारलं मी काय झालं म्हणून बरं का. आणि म्हणजे लाईक ठीक आहे बाई, ते माझ्या शेजारचे माणूस ना कॉलवरती काहीतरी सांगत होते नाशिक रोडला या काहीतरी असं, आणि नंतर समोरचा माणूस त्यांना म्हणायला लागेल हां नाशिक रोड सांगा. मग मला कळालं की दोघं सोबत आहेत. भाई पण सोबत जरी असाल तरी पण दुसऱ्याला काय अनकम्फर्टेबल करायचं भाई, असं बघू किती नॉनसेन्स सारखं, मला लिटरली किती क्रिपीवाला फील झालं असेल भाई. एनिवेज हे नव्हतं सांगायचं, मला दुसरं काहीतरी सांगायचं होतं, आय डोंट नो मी हा पार्ट टाकेल की नाही, बट मी जरा रेडी होते आणि देन मग मी सांगते, कारण की मी जस्ट आता आली, एवढा घाम, हे केस पण विंचरायचे बाकी माझे. चलो बाय बाय. आणि हा वन मोर थिंग की ना, हे आत्ता व्हायला लागले बरं का असे इन्सिडेंट्स, याच्या आधी कधीच नाही झाले, मला काही 0 एक्सपिरियन्स, याच्या आधी कधीच असं माझ्यासोबत कधीच नाही झालेलं माहिती का. लिटरली ह्या वर्षातला हा 4था इन्सिडेंट असेल आणि ह्या मंथमधला हा 2nd इन्सिडेंट असेल. लाईक 2-4 दिवस आधीच असंच सेम काहीतरी झालं होतं, बट बसमध्ये नाही, बस स्टॉपवरती. सांगून देऊ का आता ते पण यार, मला रेडी, मला क्लासला जायचं होतं पण जाऊ द्यायचं, 6 वाजून गेलेत, मला इतकं लेट सोडलं ऑर्गॅनिकवाल्यांनी. सी ऑर्गॅनिकचे कंपाऊंड आले. एनिवेज बस स्टॉपवर काय झालं होतं माहिती का, रॅन्डम इन्सान, एक रॅन्डम मुलगा, रॅन्डम, मी ओळखत नाही काही नाही हां, रॅन्डम पर्सन जस्ट कम अँड ही सॅट बिसाईड मी. हां बस स्टॉपवरती मी बसलेली होती, ही जस्ट सीट बिसाईड मी. ओके. आणि डायरेक्ट लाईक ओळख ना पाळख, ओके, स्ट्रेंजर, टोटली स्ट्रेंजर. स्टील ही स्टार्टेड टॉकिंग टू मी दॅट यू नो वॉट, आय हॅव जॉब आणि मला लेट होतं आहे आणि बस येतच नाही आहे. मी काय करू मग भाई, मी काय करू, मला सांगते की बसच येत नाही आहे. आणि म्हटलं अच्छा हां, आणि मग मी असे स्कार्फ बांधला होता, किती अगली दिसते मी माहिती का, स्टील कसं काय लोक माझ्याशी बोलतात काय माहिती. एनिवेज मग मी अशी साईडला झाली, म्हटलं अच्छा. आणि देन मग परत मग मला काहीतरी बोललो की बस नेहमी लेटच येतात असं तसं काहीतरी बरं का. आणि माझ्या कानात हेडफोन, मला ऐकूच येईना काय बोलतायत बरं का. मी नुसते अशी करते यार, कानात हेडफोन माझ्या, म्हटलं जरा जास्तच बोल राहिलं. मग मी अशी उठून जरा बस स्टॉपला जाऊन उभा राहिली आणि देन बस आलेली आहे. त्या बस फुल बरं का, बसमध्ये खूप जास्त जण होते, बसायला पण जागा, घुसायला पण जागा नसेल, एवढी फुल होती ती बस. आणि देन मग मी अशीच उभा राहिली बरं का, त्याला त्याच बसने जायचं पण तो पण उभाच राहिला आणि त्याला लेट होतं आहे जॉबला बरं का, तरी घुसला नाही बरं का. आणि मग बस धकायला लागली का मग मी घुसून गेले, म्हटलं ठीक आहे मला लेट होतं आहे, तर मी पण गेली बरं का. माझ्या मागे लगेच व्हॉट द हेल भाई. माझी आजी ऐकत असेल, ती म्हणून तिच्यासोबत काय काय होत राहतं, ती मला सारखी सांगते तू स्कार्फ बांधू दे, स्कार्फ बांधून जा, म्हणून तू ऐकतच नाही. मी का स्कार्फ बांधू भाई, लोकांना अक्कल नाही आहे का आजकालच्या भाई. एनिवेज मला फ्रेश होऊ द्या जरा, मला भूक लागली, बाय बाय. सो ॲक्च्युली मला जे रेकॉर्ड करायचं होतं ना ते वेगळंच टॉपिक होता, बट ना हा इन्सिडेंट जस्ट मी येताना बसमध्ये असं झालं. सो आय जस्ट हॉट टू शेअर इट, कारण माझ्यामध्ये तर काही राहतच नाही, मला सगळं सांगायचं राहतं. जर कोणी माझं ऐकत नाही तर मी यूट्यूबवर बोलणार, कोणी ऐको नाही ऐको, आय डोंट केअर. एनिवेज सो मला जे सांगायचं होतं ना ॲक्च्युली, ज्याचा व्हिडिओ बनवायचा होता तो टॉपिक हा होता की मी सगळ्या फ्रेंडशिप्सला ना खूप जास्त सिरियसली घेते, म्हणजे सगळ्या फ्रेंडशिप्सला खूपच जास्त सिरियसली घेते. त्याच्यामुळे मी इतकी रडलेली आहे ना लिटरली पहिल्यापासनं.
कधीपासून स्कूलपासून माझ्यासोबत असंच होत आलेलं. मी स्कूलमध्ये पण खूप जास्त रडायची. जस्ट फ्रेंडशिप्समुळेच मी खूप 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 जास्त रडलेली. आता स्कूल फ्रेंड्सपैकी फक्त एकच जण मला बघतं, विशाखा, कारण मी तिलाच फक्त माझं चॅनल शेअर केलं, बाकी कोणालाच नाही. सो भाई माझ्या फ्रेंडशिपमध्ये इतका असा कसा एक्सपिरियन्स राहिला आय डोंट नो. पण मी एका फ्रेंडसाठी तर सिटअप्स काढलेले आहे माहिती आहे. आणि सगळ्यांना माहिती की मी कोणासाठी सिटअप्स काढल्या होत्या. तर माझी फ्रेंड होती ती नेहा. आय एम सॉरी नेहा, मी नाव सांगून दिलं, पण ती थोडी ना बघणार आहे माझा व्हिडिओ. ती कॉन्टॅक्टमध्ये पण नाही आहे माझ्या आता. सो माहिती का. आणि ना माझे कधीच असे मेल फ्रेंड्स नाही राहिलेले बरं, कधीच नाही. मी कोणाशीच बोलायची नाही. असे फिमेल फ्रेंड्स पण माझ्या खूप कमी होत्या. आणि देन माझ्याकडे सगळ्या फिमेल फ्रेंड्सच होत्या. आणि लिटरली त्यांच्यामुळेच मी खूप जास्त रडलेली माहिती का. आणि माझ्या 10th नंतर मी आत्ता रडली असेल आज, ते पण फ्रेंडशिपमुळे, लिटरली. आणि फिमेल फ्रेंडशिपमुळे. फक्त SY आणि TYला आय थिंक माझे थोडेसे ओळख झाली. मेल फ्रेंड्स पण झाले, ते पण माझ्या वर्गातले, कारण की ते माझ्या वर्गात आहे, माझ्या प्रॅक्टिकलला आहे, माझ्यासोबत आहे. दॅट्स वाय माझे फ्रेंड्स आहेत. त्याच्या आधी माझे कधीच फ्रेंड्स नव्हते बरं का. आणि मला कम्फर्टेबल पण जास्त गर्ल्समध्येच वाटतं. मी गर्ल्सशीच फ्लटिंग पण करत राहते. माझे एकदम चांगल्या फ्रेंड्स आहेत. लाईक आय जस्ट लव्ह माय फिमेल फ्रेंड्स अँड वुमनहूड, काय म्हणता, गर्लहूड. आय जस्ट लव्ह इट. ओके. सो आहे ना, माझ्या वर्गातले सगळे मला बघता यूट्यूबला बरं का. मी असं नाव जर घेऊन बोलली ना तर सगळ्यांना कळलं मी कोणाबद्दल बोलते. सो नाव घेऊ तर नाही घेणार. माझी फ्रेंड, ओके चलो, माझे चांगले फ्रेंड्स बरं का. मी खूप जास्त माझ्या साईडने एफर्ट्स टाकते बरं का फ्रेंडशिपमध्ये. लिटरली माझी चुकी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबतच झालेलं आहे. माझी बेस्ट फ्रेंड बघतच नाही ती माझी व्हिडिओ माहिती का एक तर. आणि ती आणि मी बोलत नव्हतो. आणि लिटरली मला वाटायचं ती रॉंग आहे. स्टील मला असं वाटायचं की ती रॉंग आहे. स्टील मी स्वतःहून तिच्याकडे गेलेली बोलायला आणि तिच्याकडे जाऊन डायरेक्ट रडायला लागले की यार आय एम सॉरी जर का माझी मिस्टेक असेल तर. मला माझ्या मनात फुल माहिती होते की नाही माझी मिस्टेक नाही आहे. बट स्टील मी स्वतःहून अपॉयलॉजी कोमल, आय डोंट नो भाई, माझ्या इंग्लिशला जज नाही करायचं. सो आहे ना, मी स्वतःहून तिच्याकडे फॉरगिव्हनेस मागण्यासाठी गेली. आणि लिटरली मला डायरेक्ट रडायला आलेलं माहिती का. आणि ती पण खूप स्वीट आहे. डायरेक्ट मला हक करायला लागली, यार आय एम सो सॉरी. आणि देन आम्ही फ्रेंड्स होऊन गेलेलो परत. बट भाई मी स्वतःहून का माघार घेते, कारण की माझ्यासाठी बॉन्ड इम्पॉर्टंट असतो. मला कधीच कोणती फ्रेंडशिप तोडायची नसते. ओके. मला असं वाटतं की मी अशी बोलते आणि माझी मामा गिमा येऊन जातील, कारण ते घरी नाही आहे सध्या. सो भाई मी खरंच बाई, जरी माझी कोणासोबत पण जरी माझा बॉन्ड तुटत असेल ना तर त्यात मी माझ्या स्वतःहून तर कधीच तुटत नाही माहिती का. हे काय केसांचं झाले माझ्या, काय माझ्या अजीब केस दिसत आहे ना. मी असेच व्हिडिओ कसं काय शूट करू शकते बरं. मुली किती रेडी होतात वगैरे आणि देन शूट करता. मी तर काही नाही, तोंड धुवून बसले. एनिवेज, मी जेवढे एफर्ट्स टाकते ना एखाद्या फ्रेंडशिपमध्ये, एखाद्या बॉन्डमध्ये, तर त्यांनी पण तेवढं टाकून ते नसतील टाकत तरी मी टाकत राहते. वन सायडेड बाई आणि बावळटसारखं. आणि त्याच्यामुळेच मग बहुतेक मला रडायची वेळ येते काय माहिती. बट माझी चांगली फ्रेंड आणि लिटरली काही दिवसापासून ती मला इग्नोर करते बरं का. इग्नोर म्हणजे लाईक काही घेणं देणं नाही. तू 4 दिवस नाही आली, मी तुला विचारणार पण नाही तू का नाही आली काय नाही. लिटरली आम्ही असं नव्हतो माहिती का. आमचा जेव्हा ही ग्रुप होता ना, ही हू इथं टाईप करेल मी, ते जे आहे ना ते माझ्या ग्रुपचं नाव आहे ते मी स्वतःच दिले. छान आहे आमचा ग्रुप एकदम. तर पण आणि देणे ना, मी तर काही दिवसापासून माझ्याशी बोलत नाही बरं का. म्हणजे बोलत नाही म्हणजे बोलते पण जस्ट मी बोलले तर बोलणार हाय वगैरे असं. मी बोलल्यावरतीच असं बोलणार नाही काही नाही. आणि मग ना काय बोलता असं नाही का, वर्गामध्ये आपण लवकर आलो, जर लेक्चर दुसरं चालू असलं तर बाहेर उभा राहतो. आणि मग माझी फ्रेंड आली, हाय वही बरं आलतो आली, आपण बोलतोच नाही यार. कॉन्व्हर्सेशन काहीतरी असतं ना. लिटरली मी इथं उभी आहे, ती इथं उभं राहणार, ते बोलणार नाही माझ्याशी काही. भाई मला इतकं डेंजर वाईट वाटलं. आणि जेव्हा मी माझ्या साईडने खूप जास्त एफर्ट्स टाकलेले असतं ना, मला खूप जास्त रडायला येतं जेव्हा कोण माझ्यासोबत असं वागतं माहिती का. तर मग असं झालेलं खूप वेळा. आणि देन मग मी मला इतकं रुचिराची आठवण येते, मी इतकी मिस करत होते तिला ना. मी तिला सकाळी मेसेज केला मग की यार तू कुठे आहे, मी तुला भेटायला येते. आणि लिटरली माझ्या माइंडमध्ये काहीच नव्हतं बरं का मी तिला सांगेल किंवा काही असं काहीच नव्हतं बरं का. मला जस्ट वाटलेलं की नाही का, रुचिता माझी चार्जिंग बोर्ड आहे. मी जर का तिच्यापाशी जाऊन जर थोडंसं बसले ना तरी मला ठीक वाटेल. तर मग मी जस्ट विचार केला होता की मी जाऊन तिच्यापाशी बसेल. ती जरी तिच्या फ्रेंड्ससोबत बिझी असेल तरी मी जाऊन नुसती बसेल त्या डिपार्टमेंटमध्ये. एन्व्हायरमेंट घेतलेलं आहे रुचिताने. ॲक्च्युली रुचिता तुम्ही ओळखत नसाल तर इथं फोटो लावेल मी, ही रुचिता आहे असं. आणि काय बोलतात, तर मग मी ना तिच्या डिपार्टमेंटमध्ये गेली आणि लिटरली तिला बघूनच
म्हणजे ती मला जस्ट विचारते हाय कशी आहेस काय चाललंय, डायरेक्ट रडायला आलं माहिती का मला. लाईक भाई मला ना परत रडायला आलं काय होतं माहिती का, पूर्ण असं वाटतं जसं काय कोणी गळा पकडलाय, मला काही बोलताच नाही, आज डोळ्याला पाणी येते ना, अशी करते ना, अशी बाई पाणी वापस जा पाणी वापस जा, पण ते पाणी काही वापस जातच नाही. असं कॉल आलेला मला एक माझ्या फ्रेंडचा, जी समोर पण माझे फ्रेंड्स आहे. लाईक माझ्या ओळखीचे खूप जास्त लोक आहे, फ्रेंड्स माझे फार कमी आहेत आणि ओळखीचे सगळेच आहेत. मी सगळ्यांनाच बोलून हाय 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 करत सांगत होती. मी रुचिताकडे गेलेली आणि भाई शी इज माय लाईक भाई मला फार कम्फर्टेबल वाटतं तिच्यासोबत, तिच्या तशी बसली पण मला भारी वाटतं. डायरेक्ट मला रडायला लागलं माहिती. मला विचार म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मी रडेल काही भाई मी कुठून काय. आणि मग मला असं फील होतं की हे सेन्सलेस आसू आहे, लाईक काही मतलब नाही आहे आसूचा. मला म्हणजे लाईक मला काही ठीक आहे नाही बोलत कोणी माझ्याशी, ठीक आहे ना, मी त्याच्यावर रडणारी मुलगी नाहीये. तरी पण मला रुचिताला बघून डायरेक्ट मी इमोशनल ओव्हरवेल्म काय बोलता तसं एकदम डायरेक्ट करत करत रडायला लागलेली. भाई मला इतकं डेंजर, मला काही बोलता पण येईल. ती म्हणते काय झालं तिच्यासाठी तर भाई का बरं रडते, काय झालं बाई कोमल, कट इट. बेस्ट फ्रेंड ओ गॉड डिलीट इट. सो ती डायरेक्ट मला की काय झालं कोमल तू का बरं रडते, कोणासोबत काही झालं का, तुला कोणी काही बोललं का, मला सांग मी जाऊन बोलून येऊ का कोणाशी वगैरे, अशी बोलते ती माहिती मला. आय लव्ह यू रुचिता, माझी चांगली फ्रेंड आहे ती एकदम. एकटीच बसते वर्गात आणि लिटरली मी खरंच एकटीच बसते माहिती का. मी पुढे बसते कारण मला दिसत नाही, मला चष्मा आहे, मला चष्मा पण मी लावत नाही, सो म्हणून मी पुढे बसते, जरा शेजारी कोणी बसत नाही. लाईक मी एकटीच बसते. मला इतकं एकटं फील होतं त्या केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये, भाई काय सांगू, इतकं जास्त एकटं फील होतं ना मला. म्हणजे लाईक आपली बेंच पार्टनर्स, ज्यांच्याकडे बेंच पार्टनर आहे ना, यू आर सो लकी भाई. आपल्याला बेंच पार्टनर असते ना तेव्हा आपण म्हणजे अपडेटेड राहतो प्रत्येक गोष्टीची. एखाद दिवस आलो नाही तरी पण ती आपल्याला सांगते का अरे काल हे झालं होतं बरं का, तू हे घेऊन ये बरं का, आज येते का, असं मेसेज करतात ना फ्रेंड्स एकमेकांना. मला कोणी मेसेज करायला पण नाहीये तसं भाई. मी एकटीच बसते, मला माझ्या शेजारी कोणी बसत नाही काय नाही, फक्त प्रॅक्टिकलच्या वेळेस माझ्यासोबत साक्षी भुसे असते. सो तेव्हा मला जरा असं फील होतं की यार माझी फ्रेंड्स आहेत. आणि माहिती का एकटी बसून मला इतकं कसं तरी वाटत होतं, मला रडायलाच येत होतं. मी त्या रुचितासमोर निश्चित रडतेच आहे भाई. आणि ती मला तिचं असं मोटिवेट करायचं ट्राय करते, भाई असंच राहतो कोमल, कोणासोबत कोणाकडनं जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे आहे ते भाई यार. आय डोंट नो भाई, पण माझा दिवस फारच अजीब स्टार्ट झाला होता आज. पूर्ण लेक्चरच्या वेळेस मी हाच विचार करत बसली होती की काय काय झालं सकाळी भाई, व्हॉट द हेल. एनिवेज नंतर प्रॅक्टिकलमध्ये पण काय आम्ही 2 कंपाऊंड सेपरेट वगैरे केले. प्रॅक्टिकल नंतर तर मी विसरूनच गेली होती काय झालं होतं. तर मग देन प्रॅक्टिकलमध्ये मला नवीन लोकांशी बोलायला फार आवडतं भाई. आमच्या सगळ्या बॅचची गप्पा मारून मला एकदम छान फील व्हायला लागलं. आणि देन मग मी घरी आले. घरी येताना बसमध्ये असा इन्सिडेंट झाला भाई, काय माहित मी टाकेल का नाही तो इन्सिडेंट, इतकं पांचटसारखं याव. एनिवेज जेवायचंय मला, मी ताट घेऊन बसली माहिती का. आणि आता सगळं ताट माझं थंड झालं असेल, दिसत नाहीये ना. सो मला जेवण करायचं. 6:30 होत आहे. माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला आहे समोरच्या, का बरं काय माहिती. मी तिला कॉल बॅक करते. अँड चलो बाय बाय टाटा.